रुचिता आणि अनुज दोघं शहरात राहत असतात आणि गावाकडून त्यांचे घरातली लोक काही दिवस त्यांच्याकडे राहायला येतात. त्यावेळी माफ करा मला, ते मला जरा नाश्ता बनवायला उशीरच झाला आज. पण बघा, मी तुम्हा सगळ्यांसाठी मोमोज बनवलेत. हे काय वहिनी, मोमोज? अहो, हे तर गणपती बाप्पाचे मोदक वाटतायत, पण आकार पण किती वेगळा आहे याचा. हे बघ रुचिता, आम्ही काय हे मोमोज वगैरे नाही खाणार बघ. खूप भूक लागली आहे आम्हाला. नाश्त्याला जरा काहीतरी खाण्यालायक बनवत जा ना. हो आई, न खाताच तुम्ही कसं काय ठरवू शकता बरं की बनवलेले मोमोज खाण्यालायक आहेत की नाहीत ते? अहो, एकदा खाऊन तर बघा ना. हो आई, खरंच एकदा खाऊन बघ, तुम्हाला खूप आवडतील. मग ती तिघेजण ज्यावेळी मोमोज खातात त्यावेळी ते एकदम वेडीच होऊन जातात. अरे वा वहिनी, हे जे पण काही आहे ना, खूपच टेस्टी आहे. खरंच खाऊन तर मला खूपच मजा आली. वाह, खरंच रुचिता, अगं काय कमालीचा नाश्ता बनवला आहेस तू. नाहीतर काय, आणि तू तर एकदम चॅप्टर निघालीस. अगं, आजपर्यंत किती वेळा गावी आली आहेस तू, पण आमच्यासाठी तू आजपर्यंत कधीच मोमोज नाही बनवलीस. तसं नाहीये आई, अहो बनवायची कधी वेळच नाही आली ना. आणि तसं पण आज तुम्ही लोकांनी खाल्लं ना आता, आणि ते तुम्हाला आवडलं पण, आणि हे बघूनच मला खूप आनंद होतोय. थँक्यू सो मच. अहो वहिनी, पण मी तर अजूनच खाणार आहे. आणि हो, मला यावेळी थोडी जास्त चटणी द्या. हो रुचिता, मी पण अजून खाणार. जर हे दोघं जण खाणार तर मी काय त्यांचे तोंड बघत बसू का? मी पण खाणार रुचिता. हो ठीक आहे, मी लगेच बनवायला घेते. मग तुम्ही सगळेजण मिळून मनसोक्त खा. ठीक आहे ना? रुचिता आता स्वयंपाकघरात जाऊन खूप सारे मोमोज बनवते आणि हे मोमोज तिच्या सासरची लोक खूपच आनंदाने खातात. मग त्याच दिवशी रात्री, अगं रुचिता, 7 वाजलेत रात्रीचे. आमचं जेवण कुठे आहे बरं? तुला माहिती आहे ना, आम्हाला रात्री याच वेळेला जेवायला लागतं. हो आई, माहिती आहे मला, आणि म्हणूनच मी सगळे जेवण बनवून ठेवले. तसं पण आज मला ऑफिसला सुट्टी होती, त्यामुळे मी माझ्या हातची स्पेशल पावभाजी बनवली आहे, एकदम मुंबई स्टाईलवाली. ठीक आहे रुचिता, वाढ आता. मग रुचिता सगळ्यांना वाढते. अगं आई, ही पावभाजी खाऊन तर मला एवढी मजा येतच नाहीये जेवढी मजा मोमोज खाऊन आली होती. आणि मला त्या मोमोजची खूपच आठवण येते ग. पुन्हा वंदना, अगं ते मोमोज खाऊन तर पोट भरून गेलं, पण मन अजून नाही भरलं माझं. अगं रुचिता, दुपारचे बनवलेले मोमोज काही शिल्लक राहिलेत का? नाही आई, सगळे मोमोज संपलेत. फक्त 4-5च राहिले होते. मग ते मी आपल्या शेजारच्या बाईला देऊन आले. अरे देवा, अगं ते 4-5 मोमोज जर तू साईडला ठेवली असतीस तर काय बिघडलं असतं तुझं? एवढी समाजसेवा करायची तुला काय पडलीये? अहो तसं नाहीये आई. आता त्यांच्या घरी पण ज्या ज्या वेळी ते काही स्पेशल बनवतात त्या त्यावेळी ते मला सगळं आणून देतात. आणि मग मी पण आज मोमोज बनवले होते ना, म्हणून त्यांना पण थोडे देऊन आले. अगं पण तुझ्या या उदार वृत्तीमुळे आम्हाला मोमोज मिळणार नाही त्याचं काय? आता जर तेच 4-5 मोमोज जर साईडला असते ना, तर ते आम्ही खाऊ शकलो असतो. आता जाऊन आमच्यासाठी मोमोज बनव परत. तोपर्यंत आम्ही तुझी वाट बघतो. हो पण आई, मी किती मेहनत करून पावभाजी बनवली आहे, मग हेच खाऊन घ्या ना. आणि मोमोज तर मी नंतर पण कधी पण बनवू शकते ना. आणि असं पण तुम्ही तिघेजण काही लगेच गावी जाणार नाहीये ना? नाही रुचिता, ते बाकीचं मला काही माहीत नाही, पण आत्ता मला पावभाजी बरोबर मोमोज पण खायचे आहेत. जा आता, पटकन बनवून आण माझ्यासाठी. नाहीतर काय रुचिता, अगं आम्ही तर इथे किती दिवसानंतर आलोय, त्यामुळे तुला आमची किती सेवा केली पाहिजे. ठीक आहे बाबा, बनवून आणते मी. मग रुचिताला आता इच्छा नसताना पण सर्वांसाठी मोमोज बनवावेच लागतात. आणि हे आता रोजच चालू असल्यामुळे रुचिता खूपच वैतागून जाते. आता तर हे खूपच झालं बाबा. अरे जेव्हापासून या लोकांनी मोमोज खाल्लेत ना, तेव्हापासून तर हे अगदी वेडेच झालेत. अरे यांना तर मोमोज शिवाय दुसरं काही दिसत पण नाही.
अगं हे तू काय बोलतेस रुचिता? आता माझ्या घरचे लोक किती दिवसांनी शहरात आलेत आणि त्यांना ते आवडले पण. म्हणूनच तुला सारखं सारखं बनवायला सांगतायत ना. मग त्यात त्यांना एवढं बोलायची काय गरज आहे? हे बघ अनुज, मी हे नक्कीच समजू शकते की एखाद्याला कोणती जर गोष्ट आवडते ना, तर तो व्यक्ती ती गोष्ट कितपत खाऊ शकतो. अरे पण तुझ्या घरची लोक तर मोमोजसाठी अगदी वेडेच झालेत आणि त्यात त्यांना ते मोमोज माझ्याच हातचे खायचे आहेत आणि त्यामुळेच मी एवढी वैतागून गेलीये. आणि नंतर बनवलं म्हटलं तर ते पण नाही चालत त्यांना. लगेच लागतं सगळं. माहितीये रुचिता, पण तू पण ही गोष्ट लक्षात ठेव ना, की ती लोक काही शहरची नाहीयेत. त्यामुळे एवढं संयमानं वागण्याची अपेक्षा तू त्यांच्याकडून का करतीयेस? हे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत अनुज. पण माणूस भलेही गावातला असू दे किंवा शहरातला असू दे, त्या गोष्टीने काहीच फरक नाही पडत. आणि तुमचे संस्कारच सांगतात की एक माणूस कशा पद्धतीने वागतो. एवढं बोलून रुचिता तिथून निघून जाते. पुढे एके दिवशी, अहो वहिनी, तुम्ही त्या दिवशी ते तळलेले मोमोज बनवले होते ना, ते खाऊन तर मला खूपच छान वाटलं होतं. मग ते मोमोज तुम्ही आज परत बनवाल का? हो रुचिता, अगं मला पण ते नॉनव्हेज मोमोज खूपच आवडले होते, ते पण उकडलेले. बनवत असशील तर ते मोमोज माझ्यासाठी पण बनव. माफ करा आई, पण मी आज तुम्हा दोघींची इच्छा पूर्ण नाही करू शकणार, कारण आज मला ऑफिसला जायला उशीर होतोय. अगं हे तू काय बोलतीयेस? घरच्या लोकांपेक्षा तुला तुझं ऑफिस महत्वाचं आहे का? पहिला घरातल्या लोकांची सेवा करायची असते, मग बाहेरच्या लोकांची सेवा केली पाहिजे. पण इथे तर तुझं सगळं उलटच चालू आहे. हे बघा आई, तसं जर बघायला गेलं तर आजपर्यंत मी तुमच्या सेवेत कोणतीच कमी नाही ठेवलेली. पण माझी आता ऑफिसला जायची वेळ आलेली आहे आणि त्यात जर तुम्ही लोक मला एवढा लेट ऑर्डर द्याल तर मी कसं काय बनवू शकेल बरं? आणि त्यामुळेच मी आज मोमोज नाही बनवू शकणार. मग रुचिता ऑफिसला गेल्यानंतर यशपाल उर्मिला आणि वंदनाला बोलतो, अगं तुम्ही दोघी काळजी नका करू, कारण इथे जवळच एक बाजार आहे आणि त्यामध्ये एक मोमोजवाला पण असतो. मग मोमोज आपण घरात नाही खाल्लं तर काय झालं, बाहेर जाऊन तर खाऊच शकतो ना. अरे वा बाबा, ही आयडिया तर अगदी कमालीची आहे. चला आपण 3 जण मिळून मस्तपैकी मोमोज खाऊन येऊ. आणि तुम्हाला माहितीये का, मोमोज पोटात नाहीये तर मला खूपच कसतरी होते. अगदी पोटात गुडगुड होतीये माझ्या. पण जेव्हा या पोटामध्ये मोमोज जातील ना, तेव्हाच या गुडगुडीला आराम भेटेल. हो वंदना, अगं माझी पण अवस्था अगदी तशीच आहे. काय माहिती या मोमोजमध्ये असं काय आहे की किती पण खाल्ले तरी मनच नाही भरत. अगं आजपर्यंत मी एवढा स्वादिष्ट पदार्थ कधीच नाही खाल्ला. खरंच हे खाऊन तर मनाचं समाधानच होऊन जातं. मग त्यानंतर ते 3 जण हातगाड्यावरती मोमोज खायला जातात. आणि मग रात्री, मग आई, मी ऐकलं की आज तुम्ही 3 जण हातगाड्यावरती मोमोज खायला गेला होता. मग कसे लागले मोमोज? गाड्यावरचे मोमोज तर माझ्या मोमोजपेक्षा पण जास्त टेस्टी असतील ना? अहो नाही वहिनी, हा तर तुमचा चुकीचा समज आहे. तसं गाड्यावरचे मोमोज पण चांगलेच होते, पण तुम्ही जे घरामध्ये मोमोज बनवले होते ना, ते खूपच मस्त होते. आणि या दोघांची तुलना करणं तर खूपच चुकीचं होईल. हो रुचिता, वंदना अगदी बरोबर बोलतीये. आता तू तुझ्या कामात होतीस त्यामुळे जाऊ दे, पण या रविवारी तुला सुट्टी आहे ना, मग त्या दिवशी सकाळ संध्याकाळी तू आमच्यासाठी मोमोजच बनव. हो रुचिता, आणि ते पण खूप सारे, म्हणजे ते मोमोज आम्हाला दिवसभर पुरतील. आणि हो रुचिता, वेगवेगळे प्रकारचे मोमोज बनवण्याचा प्रयत्न कर, कारण मी पण आज त्या गाड्यावरतीच ऐकले की या मोमोजमध्ये पण खूपच वेगवेगळे प्रकार असतात. ठीक आहे बाबा, समजलं मला. मला तर वाटलं होतं की या लोकांना बाहेरचे मोमोज खूपच आवडतील, पण ही लोक तर ठरवूनच आलेत की मला तर हे डबल कामच लावणार आहेत. आता रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पण या लोकांसाठी सकाळी उठून काम करा. कधी कधी तर मनात हे येतं की मी लग्नच का केले? जर माहेरी असते तर मस्त मोमोज खात सोफ्यावरती पडले असते. मग रविवारच्या दिवशी रुचिता सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी मोमोज बनवते. हे घ्या, चिकन मोमोज, तंदुरी मोमोज, कुरकुरे मोमोज, पनीर मोमोज.
आणि सांगा की हे मोमोज कसे बनलेत. अरे वा, एवढे सारे मोमोज बघून तर माझ्या तोंडाला पाणीच सुटले आणि माझ्याच्याने तर आता 1 मिनिट पण नाही राहवलं जाणार. खूपच छान रुचिता, हे मोमोज ते खूपच मस्त बनलेत. हो रुचिता, अमेझिंग यार. आणि एवढ्या प्रकारचे मोमोज कोण कसं काय बनवू शकतं बरं? मानलं पाहिजे तुला. अगं एवढे वर्ष झालं आपण इथे राहतोय, पण तू माझ्यासाठी आजपर्यंत हे कधीच नाही बनवलंस. थँक्स अनुज. आणि वहिनी, मी तर म्हणते की तुम्ही एक हातगाडाच लावून द्या. कशाला हे नोकरी वगैरे करताय? गाडा लावला तर तुम्ही किती सारे मोमोज विकू शकाल. माहितीये का तुम्हाला? अगं हे सगळं बोलणं खूपच सोपं असतं, पण करणं खूपच अवघड. हे गाडा चालवणं काही एवढं पण सोपं नाहीये. आणि सध्या तर मी माझ्या नोकरीमध्येच खूप आनंदी आहे. आणि राहिला प्रश्न मोमोजचा गाडा लावायचा, तर या गोष्टीचा मी भविष्यात विचार करेन. पण माझं एवढं कौतुक केल्याबद्दल खूपच थँक्स. पण ते तिघजण ते मोमो अगदी थोडेच खातात आणि राहिलेले मोमोज दिवसभर खात राहतात. आणि ज्यावेळी रुचिता स्वयंपाकघरात जाते त्यावेळी बाकीचं जेवण जसंच्या तसं बघून तिला खूपच राग येतो. सुट्टीचा दिवस असून पण मी सगळ्यांसाठी किती काय काय खायला बनवलं, पण ही बिंडोक लोक तर फक्त मोमोजच खात बसलेत. आणि या लोकांच्या या सवयीमुळे मला तर आता खूपच त्रास होतोय. पुढे अजून एक आठवडा रुचिता तिच्या कामात खूपच बिझी असते, ज्यामुळे त्या तिघांना मोमोज बाहेरच जाऊन खावे लागतात. पुढे एके दिवशी, अगं वंदना, जा वरती माझ्या रूममध्ये जाऊन एक फाईल घेऊन ये. ठीक आहे दादा, आत्ता आणते मी. मग वंदना ती फाईल घेऊन येते आणि ती खूपच थकून जाते. अगं फक्त एकच मजला चढून तू एवढी कशी काय दमलीयस? काय माहीत दादा, 1 आठवडा झालं मला असंच होतंय. अजून खा ना मग मोमोज. अगं मागच्या 10 दिवसापासून तुम्ही तिघं तर फक्त मोमोजच खात आहात. कोणती पण गोष्ट एका हद्दीपर्यंत चांगली असते, पण एवढे मोमोज खाणं काही चांगली गोष्ट नाहीये, कारण असतात तर ते शेवटी मैद्याचेच ना. अगे नाही रुचिता, हे सगळं काही मोमोज खाल्ल्यामुळे नाही झालेलं. अगं ही तर आहेच अशी, जरा 5 मिनिट जरी चाललं तरी हिला थकायला होतं. अगं नाही आई, गावाकडे मला असं कधीच नाही झालं याआधी. फक्त या मागच्या 5 ते 6 दिवसापासूनच व्हायला लागले. तेच तर ना, आलेल्या दिवसापासून तुम्ही तिघं फक्त मोमोजच खाताय आणि त्यामुळेच हे सगळं होतंय तुला. अहो नाही वहिनी, हे सगळं काही मोमोज खाल्ल्यामुळे नाही होते. बहुतेक वातावरणामध्ये आमच्या बदल झाला ना, त्यामुळे होत असावं. अहो मोमोज तर माझा अगदी जीव की प्राण आहे आणि त्याच्यामुळे मला काहीच नाही होऊ शकत. अरे देवा, तुला सांगण्यात तर काहीच उपयोग नाहीये. असेच दिवस निघून जातात आणि त्या तिघांचं मोमोजवरचं प्रेम अजूनच वाढायला लागतं, जे पाहून अनुज आणि रुचिताला आता खूपच काळजी वाटते. अगं हे तिघजण तर पाण्याप्रमाणे मोमोज खात सुटलेत. आता यांना कसं समजावून सांगायचं बरं? समजलं का आता तुला की मी पहिल्या दिवशी या गोष्टीबद्दल का बोलत होती? कारण मला गावाकडच्या लोकांची मेंटॅलिटी अगदी चांगल्या प्रकारे माहितीये की ह्या लोकांना जेव्हा कोणती एखादी गोष्ट आवडते ना, त्यावेळी ही लोक त्याला कधी सोडतच नाहीत. मग ती गोष्ट तुमच्यासाठी किती पण त्रासदायक असली तरी चालेल. पण रुचिता, आपल्याला काहीतरी करावं लागेल ग, ज्यामुळे या तिघांचं हे मोमोज खाणं बंद पडेल. तू काळजी नको करूस अनुज, माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. आपण दोघं जाऊन त्या तिघांना बोलू की आम्ही एक न्यूज पाहिली आहे, ज्यामुळे बाहेरचे मोमोज खाल्ल्यामुळे लोकांचा जीव जातोय, कारण मोमोजमध्ये आजकाल लोक मिलावटी पदार्थ घालतायत. हो रुचिता, हे अगदी बरोबर राहील आणि या न्यूजला तर ते तिघेजण खरंच समजतील आणि गपचूपपणे मोमोज खायचं बंद पण करतील. मग रुचिता ही गोष्ट त्या तिघांना बोलते. काय, बाहेर मिळणारे मोमोज भेसळयुक्त आहेत? बाप रे, आता यापुढे तर आपण तिघं बाहेरचे मोमोज कधीच नाही खायचे. नाहीतर काय, माझा एक मित्र होता आणि त्याच्या घरातला एक माणूस मोमोज खाल्ल्यामुळेच मेला. अरे देवा, जाऊ दे, यापुढे आम्ही मोमोज आता बाहेर कधीच नाही खाणार, तर घरातच बनवून खाऊ. अहो पण आई, मी तर तुम्हाला पहिलाच बोलली आहे ना की ऑफिसच्या कामामुळे मला हे मोमोज बनवायला वेळ नाही भेटत.
अगं मग हे मोमोज कसे बनवायचे हे तू वंदनाला शिकवून दे ना. मग तीच बनवत जाईल हे मोमोज. आणि तसं पण काही दिवसानंतर आम्ही आता गावी निघून जाऊ. मग त्यानंतर पण आम्हाला घरी खायला लागतील की मोमोज. आणि गावाकडे तर हे असे मोमोज मिळणार नाहीत. त्यामुळे तू हे मोमोज वंदनाला शिकवून दे. हो वहिनी, मी पण हे मोमोज शिकण्यासाठी खूपच उत्सुक आहे. ठीक आहे वंदना, ही लोक काही सुधारणार नाहीत. माझीच बुद्धी भ्रष्ट झाली होती जे मी पहिल्या दिवशी या लोकांना मोमोज बनवून खाऊ घातलं. आणि अशा प्रकारे रुचिताच्या सासरच्या लोकांचं मोमोजवरचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच जातं आणि रुचिता यावर काहीच नाही करू शकत.